काल आपण दोन पर्टिक्युलर क्रॉस बद्दल स्टडी केलं. दोन क्रॉस आपण स्टडी केले काल, टेस्ट क्रॉस आणि बॅक क्रॉस. टेस्ट क्रॉस आणि बॅक क्रॉस बद्दल एक इम्पॉर्टंट स्टेटमेंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बरोबर आहे. ऑल दी टेस्ट क्रॉस आर बॅक क्रॉस, बट ऑल बॅक क्रॉस आर नॉट टेस्ट क्रॉस. बरोबर आहे. जसं आपण सांगतो ऑल द एन्झाइम्स आर प्रोटीन, आपण 11ला स्टडी केलं बघा, बायोमॉलिक्यूल स्टडी करते वेळेस काय सांगितलं होतं आपण, पूर्ण एंटायर जेवढे काही एन्झाइम्स आहेत, ऑल दीज एन्झाइम्स आर प्रोटीनेसियस इन नेचर. बरोबर आहे. सगळे कशापासून तयार झालेत रे? दे आर ऑल मेड अप ऑफ फ्रॉम अ प्रोटीन, बट ऑल प्रोटीन्स आर नॉट एन्झाइम ॲट ऑल. बरोबर आहे. पूर्ण प्रोटीन एन्झाइम असतात का? नाही. आपल्याला काही पर्टिक्युलर पिक्युलियर प्रॉपर्टीज एन्झाइमच्या पाहायला मिळतात. जसं एखाद्या प्रोटीनवर जर ऍक्टिव्ह साइट प्रेझेंट असेल, ऍक्टिव्ह साइट म्हणजे एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटी परफॉर्म करण्यासाठी त्या एन्झाइमला ऍक्टिव्ह साइट असणं कंपल्सरी आहे. तशी ऍक्टिव्ह साइट प्रेझेंट असेल तरच आपण त्याला काय कन्सिडर करतो? देन अँड देन ओनली इट इज कन्सिडर्ड ॲज अ एन्झाइम. इफ द प्रोटीन डू नॉट हॅव एनी ऍक्टिव्ह साइट, then it is not termed as a enzyme. समजले? तर प्रत्येक प्रोटीन एन्झाइम असते पहा, पण एन्झाइम म्हणून काम करण्यासाठी त्याला ऍक्टिव्ह साइट त्याच्याकडे प्रेझेंट असली पाहिजे. बरोबर आहे. तर टेस्ट क्रॉस आणि बॅक क्रॉस बेसिकली काय असतात पाहिजे? दोन्ही क्रॉस जो F1 प्रोजेनी आहे किंवा जे F1 इंडिव्हिज्युअल्स आहेत, त्या F1 इंडिव्हिज्युअल मध्ये आपल्याला जो डॉमिनंट ट्रेट किंवा आपल्याला जो डॉमिनंट फिनोटाइप पाहायला मिळाला, तो डॉमिनंट फिनोटाइप असणारा जो इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम आहे, त्या इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम मध्ये त्याचा जिनोटाइप हा होमोझायगस आहे की हिट्रोझायगस आहे, हे जर आपल्याला टेस्ट करायचं असेल तर त्या पर्टिक्युलर टेस्ट करण्यासाठी आपण एक क्रॉस यूज करतो. त्या क्रॉसला आपण म्हणतो टेस्ट क्रॉस. बरोबर आहे. टेस्ट क्रॉस मध्ये काय केलं जातंय? जी F1 प्रोजेनी आहे, F1 progeny is crossed with a homozygous recessive parent. homozygous recessive parent सोबत आपण F1 प्रोजेनीला काय करतो? क्रॉस करतो. आहे लक्षात? तर आपल्याला आज काय स्टडी करायचंय? टेस्ट क्रॉस आणि बॅक क्रॉस नंतर आपल्याला आज निओ मेंडलिझमला, बरोबर आहे, निओ मेंडलिझम, न्यू मेंडलिझम, बरोबर आहे, पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स आपल्याला आज स्टडी करायचं आहे. पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स मध्ये बेसिकली आपण ॲलिलचं जे इंटरॅक्शन आहे, या ॲलिलच्या इंटरॅक्शन बद्दल स्टडी करणार आहेत. बरोबर आहे. आज आपण काय ॲलिलिक इंटरॅक्शनला सुरुवात करणार नाहीत, पण ॲलिलिक इंटरॅक्शनचे जे दोन बेसिक टाइप्स आहेत, त्या दोन बेसिक टाइप बद्दल आपल्याला स्टडी करायचं आहे. मला सांगा, टेस्ट क्रॉस आणि बॅक क्रॉस या दोन्ही क्रॉस मध्ये डिफरन्स काय होता? व्हॉट वुड बी द डिफरन्स बिटवीन द टेस्ट क्रॉस अँड बॅक क्रॉस? एका सिंगल सेंटेन्स मध्ये आन्सर सांगायचंय. डिफरन्स बिटवीन टेस्ट क्रॉस अँड बॅक क्रॉस. काय डिफरन्स होता दोन्ही मध्ये रे? अंकिता, ऐश्वर्या, केशव, what is the difference between the test cross and back cross? हा सांगा लवकर, फास्ट. एकच सिंगल डिफरन्स दोन्ही मध्ये पाहायला मिळते आपल्याला. काय डिफरन्स होता तो? काय होतं? बॅक क्रॉस म्हणजे काय असतंय? एनी वन ऑफ द पॅरेंट, कोणत्याही एका पॅरेंट सोबत तुम्ही क्रॉसिंग करा,
एका पॅरेंट्स कोणत्या एका पॅरेंट सोबत जर क्रॉसिंग करत असाल, आयदर तुम्ही डॉमिनंट पॅरेंट सोबत क्रॉसिंग केली किंवा रेसेसिव्ह पॅरेंट सोबत क्रॉसिंग केली, तर त्या दोन्ही टाईपच्या क्रॉसिंगला आपण बॅक क्रॉस म्हणतो. आणि फक्त तुम्ही जर रेसेसिव्ह पॅरेंट सोबतच क्रॉसिंग करत असाल, होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट सोबत सिंपली फक्त क्रॉसिंग होत असेल, तरच आपण त्याला टेस्ट क्रॉस म्हणतो. बिकॉज इट इज युज्ड टू टेस्ट द जिनोटाइप ऑफ F1 प्रोजेनी. F1 टेस्ट क्रॉस मध्ये त्याचा रेशो ऑलवेज 1:1 आपल्याला पाहायला मिळते, बरोबर आहे. हाफ ऑफ इंडिव्हिज्युअल विल बी डॉमिनंट इन नेचर अँड हाफ ऑफ द इंडिव्हिज्युअल विल शो अ रेसेसिव्ह ट्रेट. असा 1:1 रेशो येत असेल तर नवीन प्रोजेनी कशी असेल, होमोझायगस असेल की हिट्रोझायगस असेल. 1:1 रेशोत असेल तर होमोझायगस की हिट्रोझायगस. 1:1 रेशो आला तर प्रोजेनी हिट्रोझायगस, आणि 1:1 ऐवजी दुसरा जर एखादा रेशो येत असेल तर ती पर्टिक्युलर प्रोजेनी कशी असेल, होमोझायगस असेल. समजलंय. तर पाहत आपल्याला पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स, or simply it is termed as deviation from Mendel's finding. Deviation from Mendel findings. किंवा त्याला डेव्हिएशन्सला एक आणखी टर्म यूज केला जाते बघा. इट इज ऑल्सो टर्म्ड ॲज निओ मेंडेलिझम. और आणखी एक टर्म याच्यासाठी यूज केला जाते. इट इज ऑल्सो टर्म्ड ॲज दी पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स. या बऱ्याचशा टर्म्स काय केल्या जातात, यूज केल्या जातात जनरली या डेव्हिएशन साठी, बरोबर आहे. आता पहा, मेंडलनं जी डिस्कवरी केली किंवा मेंडलनं जो इनहेरिटन्सचा पॅटर्न स्टडी केलता, डिस्कवर केलता, त्याच्यामध्ये काही समरायझेशन, एक बेसिक समरायझेशन आपल्याला मेंडलच्या फाइंडिंगचं करता येते. काय काय डिस्कवर केलं मेंडलनं किंवा मेंडलनं काय प्रपोज केलं. पहा, मेंडलनं सांगितलं एक जे सिंगल ट्रेट आहे, सिंगल ट्रेट, या सिंगल ट्रेट साठी एकच सिंगल जीन, बरोबर आहे, सिंगल जीन किंवा वन जीन त्या ट्रेटला काय करत असते, कंट्रोल करत असते. आणि या एका सेम जीनच्या दोन अल्टरनेटिव्ह कॉपीज त्या हिट्रोझायगस किंवा होमोझायगस इंडिव्हिज्युअल असेल, डिप्लॉइड स्टेट मधला किंवा डिप्लॉइड फॉर्म मधला, त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात, ज्याला आपण म्हणतो ॲलिल्स. 2 ॲलिल्स असतात, बरोबर आहे, 2 ॲलिल्स असतात. 2 ॲलिल्स म्हणजे एकच जीन आहे, एका जीनच्या 2 अल्टरनेटिव्ह कॉपीज आहेत, बरोबर आहे. त्या अल्टरनेटिव्ह कॉपीजला आपण काय म्हणतो, ॲलिल म्हणतो, बरोबर आहे. ॲलिल्स आर दी अल्टरनेटिव्ह कॉपीज ऑफ अ जीन विच आर प्रेझेंट ऑन दी homologous chromosome. The structurally, morphologically and genetically identical types of chromosome. काय म्हणतो आपण, structurally, morphologically and genetically identical in the sense they are same. Identical or same chromosomes are considered as a homologous क्रोमोझोम. काय म्हणतात या पर्टिक्युलर क्रोमोझोम्सला, होमोलॉगस क्रोमोझोम्स म्हणतात. या पर्टिक्युलर होमोलॉगस क्रोमोझोमवर, बरोबर आहे, होमोलॉगस क्रोमोझोमवर एकाच सेम पोझिशन किंवा त्याला आपण कन्सिडर करतो लोकस, सेम लोकसला सेम पोझिशनला प्रेझेंट असलेल्या एकाच सिंगल जीनच्या, एक सिंगल जीन आहे, या सिंगल जीनच्या ज्या 2 अल्टरनेटिव्ह कॉपीज असतात, 2 अल्टरनेटिव्ह कॉपीज असतात, these alternative copies of a gene are termed as a alleles. बरोबर आहे. अशा 2 ॲलिल एका सेम जीन साठी प्रेझेंट असतात. कोणत्या इंडिव्हिज्युअल मध्ये, द इंडिव्हिज्युअल्स विच आर डिप्लॉइड इन नेचर. एका डिप्लॉइड इंडिव्हिज्युअल मध्ये एका सेम जीनच्या 2 आयडेंटिकल कॉपीज काय असतात, प्रेझेंट असतात. समजलंय. आता पहा, ह्या ज्या आयडेंटिकल कॉपीज जीन मधल्या प्रेझेंट आहेत, या 2 प्रेझेंट असतात असं सांगितलं. आणि सेकंड फाइंडिंग्स किंवा सेकंड एक समरी किंवा सेकंड एक पर्टिक्युलर अझम्पशन आपल्याला मेंडलच्या बेसिसवर, मेंडलच्या एक्सपेरिमेंटच्या बेसिसवर सांगता येते. द 2 alleles which are present in
or the alleles show a interaction, एका सेम पर्टिक्युलर सेल मध्ये एकाच सेम इंडिव्हिज्युअल मध्ये प्रेझेंट असलेल्या ज्या दोन अल्टरनेटिव्ह कॉपीज आहेत ज्यांना आपण alleles म्हणालो, these alleles show a interaction. काय करतात? इंटरॅक्शन शो करतात, एकमेकांसोबत कम्युनिकेट करतात, एकमेकांचं एक्सप्रेशन आयदर सप्रेस करतात किंवा एक्सप्रेस करत असतात. दे शो अ इंटरॅक्शन. आणि इंटरॅक्शन काय असतंय? अकॉर्डिंग टू द मेंडल, द इंटरॅक्शन बिटवीन द ॲलेल इज आयदर अ ॲलेल और आउट ऑफ द टू ॲलेल वन इज कम्प्लिटली डॉमिनंट ओव्हर दी अदर. एक ॲलेल काय असती? कम्प्लिटली डॉमिनंट असती दुसऱ्या पर्टिक्युलर ॲलेलशी. बरोबर आहे? जसं आपण सांगतो एका हेटेरोझायगस कंडिशन मध्ये, हेटेरोझायगस कंडिशन मध्ये कॅपिटल टी स्मॉल टी असं जर कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळत असेल तर या कॉम्बिनेशन मध्ये दिस ॲलील इज कम्प्लिटली डॉमिनंट ओव्हर द अदर. म्हणजे काय सांगतात ते? सिम्पली डॉमिनंट ॲलील आणि रेसेसिव्ह, डॉमिनंट आणि रेसेसिव्ह अशा दोनच टाईपच्या ॲलील त्या सेम कॉम्बिनेशन मध्ये प्रेझेंट असू शकतात. रेसेसिव्ह असेल तर ऑलवेज आपण सांगतो स्मॉल टी कॉम्बिनेशन असेल. आणि जर ॲलील डॉमिनंट असताल तर डॉमिनंट ॲलील माइट बी इन द फॉर्म ऑफ कॅपिटल टी अँड द कॅपिटल टी स्मॉल टी. कॅपिटल टी दोन्हीही डॉमिनंट ॲलील आहेत, कोणतीही एक एक्सप्रेस होऊ द्या. We will always found that a trait is always a dominant in both these cases. बरोबर आहे? होमोझायगस कंडिशन असू द्या किंवा हेटेरोझायगस कंडिशन असू द्या, दोन्हीपैकी कोणतीही एक एक्सप्रेस होऊ द्या. बरोबर आहे? होमोझायगस कंडिशन मध्ये कोणतीही एक्सप्रेस झाली तरी आपल्याला डॉमिनंटच ट्रेट पाहायला मिळणार आहे. पण हेटेरोझायगस कंडिशन मध्ये रिसेसिव्ह ॲलील जर एक्सप्रेस झाली तर त्यावेळेस रिसेसिव्ह ट्रेट्स आपल्याला पाहायला मिळू शकते. पण असं कधीही होत नाही. In heterozygous condition, dominant allele always express its traits or it always suppress the trait of recessive allele. या ॲलीलचा ट्रेट सप्रेस केला काय किंवा स्वतःला एक्सप्रेस केलं काय? वन अँड सेमच आहे. बरोबर? दोन्ही कंडिशन कशा आहेत? सेमच आहे. ही एक मेजर डिस्कवरी होती मेंडलची. त्याच्यानंतर आणखी एक मेंडलनं काय सांगितलं? फॅक्टर्स फॉर डिफरंट ट्रेट. फॅक्टर्स ज्याला आपण पुढे जीन म्हणलो. मेंडलनं या जीन साठी टर्म काय यूज केली रे? मेंडल यूज द टर्म फॅक्टर फॉर द जीन. बरोबर आहे? विच इज कन्सिडर्ड ॲज अ युनिट ऑफ इनहेरिटन्स. इनहेरिटन्सचा युनिट आपण त्याला कन्सिडर करतो. समजलंय? फॅक्टर्स आर फॅक्टर्स फॉर अ डिफरंट कॅरेक्टर. बरोबर आहे? किंवा जीन आपण सांगालो जीन्स और फॅक्टर फॉर डिफरंट ट्रेट present on different chromosome. different chromosome वर different traits काय असतात? ट्रेट साठीचे फॅक्टर प्रेझेंट असतात which are independently assort during gametogenesis. गॅमेटोजेनेसिस अँड फर्टिलायझेशन. असॉर्ट होणं म्हणजे काय होणं? ट्रान्सफर होणं, इनहेरिट होणं. एका पर्टिक्युलर कॅरेक्टर साठीच्या जीन किंवा एका पर्टिक्युलर ट्रेट साठीच्या जीन एकाच सेम क्रोमोझोमवर प्रेझेंट असतात. दुसरं कॅरेक्टर किंवा दुसरा एखादा ट्रेट आपण सिलेक्ट केला तर दुसऱ्या कॅरेक्टर साठीचे जे फॅक्टर्स आहेत किंवा ज्या पर्टिक्युलर जीन्स आहेत त्या काय असतात? दुसऱ्या एखाद्या क्रोमोझोमवर प्रेझेंट असतात. काय सांगितलं मेंडलनं? पहा, जे कॅरेक्टर्स आहेत या कॅरेक्टर्सला कंट्रोल करणाऱ्या ज्या जीन्स आहेत या जीन वेगवेगळ्या क्रोमोझोमवर प्रेझेंट आहेत. म्हणजे पहा, मेंडलनं जे टोटल 7 कॅरेक्टर सिलेक्ट केले, हाऊ मच कॅरेक्टर और हाऊ मेनी कॅरेक्टर्स मेंडल सिलेक्ट फॉर हिज एक्सपेरिमेंट? टोटल 7 कॅरेक्टर मेंडलनं सिलेक्ट केले. आणि मेंडलच्या म्हणण्यानुसार काय होतं? ह्या 7 कॅरेक्टर साठीच्या ज्या 7 जीन्स होत्या त्या 7 जीनच्या ज्या 14 अल्टरनेटिव्ह कॉपीज होत्या त्या डिफरंट क्रोमोझोमवर प्रेझेंट होत्या. जसं पहा, आपण साध्या सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं, तुम्हाला एक्झाम्पल म्हणून जर सांगायचं तर ह्युमन बिईंग मध्ये आपल्याला माहित आहे टोटल 46 क्रोमोझोम्स आहेत. या 46 क्रोमोझोमच्या 23 पेयर्स आपल्याकडे प्रेझेंट आहेत. बरोबर आहे? आपण 23 कॅरेक्टर जर कन्सिडर केले, ह्युमन मध्ये आपल्याला काय करायचे? क्रॉसेस करायचे मेंडल सारखे. मेंडलनं जसे मोनो हायब्रिड डायहायब्रिड क्रॉस परफॉर्म केले तसे आपण ह्युमन बिईंग्स मधले 23 कॅरेक्टर कन्सिडर करायला. आणि 23 कॅरेक्टर साठीच्या ज्या 23 जीन्स आहेत या 23 जीन या 23 डिफरंट क्रोमोझोम्सवर प्रेझेंट आहेत. एका क्रोमोझोमवर 2 कॅरेक्टर साठीच्या जीन प्रेझेंट नाहीयेत. हे मेंडलनं कन्क्लूड केलं त्याच्या एक्सपेरिमेंटच्या बेसिसवर.
but later on we will find that a single chromosome or a one chromosome may contain a gene or may contain a factor which control a more than one character. एकाच सेम क्रोमोझोमवर एकापेक्षा जास्त कॅरेक्टर साठीच्या जीन्स प्रेझेंट असतात. मॉर्गनचा एक्सपेरिमेंट आपल्याला पुढे स्टडी करायचा आहे, बरोबर आहे. क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स आपण ज्यावेळेस स्टडी करणार आहेत त्यावेळेस क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स मध्ये ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर नावाच्या एका ऑर्गॅनिझमवर, ज्याला आपण हाऊस फ्लाय म्हणतो, या हाऊस फ्लायवर मॉर्गननं एक्सपेरिमेंट परफॉर्म केले आणि त्या क्रॉसेसच्या एक्सपेरिमेंट मध्ये त्याला मेंडल्स पेक्षा खूप वेगळे रेशो, वेगळे फिनोटायपिक ऑब्झर्वेशन्स पाहायला मिळाले. हे जे फिनोटायपिक ऑब्झर्वेशन्स होते मेंडल्स व्यतिरिक्त दुसरे जे ऑब्झर्वेशन त्याला मिळाले त्या पर्टिक्युलर एक्सपेरिमेंटच्या बेसिसवर आपण सांगतो की एका सेम क्रोमोझोमवर एकापेक्षा जास्त कॅरेक्टरसाठीच्या जीन्स प्रेझेंट असू शकतात. मेंडलचा जो सक्सेस आपण सांगितलं सुरुवातीला चॅप्टर सोडून ज्यावेळेस आपण स्टडी करायला सुरुवात केली त्यावेळेस आपण मेंडलच्या सक्सेस साठीचे रिझन सांगितले होते, बरोबर आहे. आणि त्या रिझन मध्ये सांगितलं होतं की मेंडलने जे काही कॅरेक्टर सिलेक्ट केले त्या कॅरेक्टर मध्ये आपल्याला लिंकेज पाहायला मिळाले नव्हती, लिंकेज ग्रुप्स आपल्याला पाहायला मिळाले नव्हते. आणि हे जे लिंकेज ग्रुप पाहायला मिळाले नव्हते कशामुळे पाहायला मिळालं होतं रे, कारण लिंकेज पॉसिबल असते एकाच सेम क्रोमोझोमवर प्रेझेंट असलेल्या जीन्स मध्ये. आणि मेंडलने जेवढे काही कॅरेक्टर सिलेक्ट केले या एंटायर कॅरेक्टर साठीच्या ज्या जीन्स आहेत या जीन्स डिफरंट क्रोमोझोमवर प्रेझेंट होत्या. त्यामुळे मेंडल्सला ऑलवेज नेहमी, बरोबर आहे, सेम टाईपचे रिझल्ट ऑब्टेन होऊ लागले. किती वेळेस कसाही क्रॉस करून पहा, बरोबर आहे. मोनो हायब्रिड क्रॉस करून पाहिले मेंडलनं, डाय हायब्रिड क्रॉस करून पाहिले, ट्राय हायब्रिड क्रॉस करून पाहिले. या सगळ्या क्रॉसेस, या सगळ्या टाईपचे क्रॉसेस परफॉर्म केल्यानंतर फायनली मेंडलनं अझम्पशन त्याचे प्रपोज केले किंवा त्यानं पॉस्ट्युलेट प्रपोज केले, बरोबर आहे, एका सिंगल क्रॉसच्या बेसिसवर नाही. मग एवढ्या सगळ्या वेळेस जर सेम रिझल्ट येत असतात स्टॅटिस्टिक्स मध्ये जेवढी सॅम्पलची साईज जास्त असेल तेवढे आपल्या करेक्शनचे चान्सेस कसे असतात, जास्त असतात. तसंच मेंडलनं खूप रिपीटेड टाइम त्याचे क्रॉसेसचे एक्सपेरिमेंट परफॉर्म केले ज्या बेसिसवर त्यानं टोटल 3 लॉ, ऍक्च्युली मेंडलनं प्रपोज केलं नाही, आपण नंतर स्टडी केलं की ह्युगो डी वॅरिसने जे 3 लॉ प्रपोज केले ते सेम रिझल्ट त्याला किती वेळेस एक्सपेरिमेंट परफॉर्म केलं तरी ऑब्टेन होऊ लागले, बरोबर आहे. कारण काय होतं त्याला या प्रत्येक कॅरेक्टरसाठीच्या 7 कॅरेक्टरसाठीच्या ज्या 7 जीन्स आहेत, बरोबर आहे, 7 जीन 7 कॅरेक्टर, या 7 कॅरेक्टरसाठीच्या 7 जीन डिफरंट 7 क्रोमोझोमवर प्रेझेंट होत्या. जे टोटल 7 क्रोमोझोम आपण गार्डन पी प्लांट मध्ये जर कन्सिडर केले तर प्रत्येक क्रोमोझोमवर एका कॅरेक्टरसाठीचा जीन, जसं आपण सांगू हाईट कॅरेक्टर आहे, हाईट साठीचा जीन एका क्रोमोझोमवर, त्याच्यानंतर सीड शेप आहे, सीड शेप साठीचा एका क्रोमोझोमवर, सीड कलर एका क्रोमोझोमवर, सीड, त्याच्यानंतर फ्लावर पोझिशन एका क्रोमोझोमवर, फ्लावरचा पोझिशन झाली, फ्लावरचा कलर, बरोबर आहे, त्याच्यानंतर फ्लावर कलर, फ्लावर पोझिशन, आणखी हाईट, सीड शेप 1 2 3 4 5 असे टोटल 7 कॅरेक्टर जे सिलेक्ट केले या 7 कॅरेक्टरसाठीच्या जीन 7 डिफरंट क्रोमोझोमवर प्रेझेंट होतात. तोच सेम थर्ड आपण अझम्पशन त्याचं कन्सिडर करायला किंवा समरायझेशन मध्ये आपण पॉइंट स्टडी करायला फॅक्टर्स फॉर अ डिफरंट ट्रेट्स, बरोबर आहे, जीन फॉर द डिफरंट ट्रेट प्रेझेंट ऑन अ डिफरंट क्रोमोझोम, बरोबर आहे. आणि या ज्या डिफरंट क्रोमोझोमवरच्या ज्या डिफरंट जीन प्रेझेंट आहेत या जीन्स इंडिपेंडेंटली असॉर्ट होतात आपलं, बरोबर आहे. आपण भले आपलं काम भलं असं काम आहे या प्रत्येक जीनचं मेंडलच्या बाबतीत, कॅरेक्टरच्या बाबतीत मेंडलच्या, बरोबर आहे. 7 कॅरेक्टर 7 जीन 7 वेगवेगळ्या क्रोमोझोमवर कोणताही कसाही असॉर्ट होऊ शकते, कुठेही ट्रान्सफर होऊ शकते, बरोबर आहे, कोणत्याही वेने त्याचं इनहेरिटन्स होऊ शकते. हे मेंडलचं जनरल समरायझेशन आहे, बरोबर आहे. एवढ्या फाइंडिंग्स किंवा एवढ्या डिस्कव्हरीज मेंडलने केल्या, सिंगल ट्रेट, सिंगल जीन, 2 ॲलेज, ॲलेज ज्या प्रेझेंट आहेत ॲलिल्स इंटरॅक्शन शो करतात, बरोबर आहे, इन विच अ वन ॲलिल इज कम्प्लिटली डॉमिनंट ओव्हर द अदर, जो आपण फर्स्ट लॉ सांगितला, लॉ ऑफ डॉमिनन्स. ऑलवेज काय असते, 2 ॲलिल पैकी एक ॲलिल डॉमिनंट असते, बरोबर आहे, वन इज ऑलवेज डॉमिनंट ओव्हर द अदर. आणि थर्ड फाइंडिंग काय होती, डिफरंट जीन ज्या आहेत या डिफरंट जीन्स डिफरंट कॅरेक्टरसाठीच्या डिफरंट क्रोमोझोमवर डिफरंट सगळं व्हायलंय, बरोबर आहे, कन्फ्युज व्हायचं नाही. डिफरंट कॅरेक्टर, डिफरंट जीन, डिफरंट क्रोमोझोम, कॅरेक्टर वेगळे, कॅरेक्टरसाठीच्या जीन वेगळ्या क्रोमोझोमवर प्रेझेंट आहेत, बरोबर आहे, जीन्स वेगळ्या आहेत आणि या वेगवेगळ्या जीन वेगवेगळ्या क्रोमोझोम्सवर प्रेझेंट आहेत. तर या मेंडलच्या फाइंडिंग्स होत्या. आता या ज्या मेंडलच्या फाइंडिंग्स होत्या या एक्झॅक्टली ट्रू आहेत, बरोबर आहे, 100% करेक्ट आहेत.
these findings are 100% correct for the garden pea plants. But with the passage of time, जसा जसा पुढे टाइम जाऊ लागला तसं तसं लोकांना या मेंडल बद्दल थोडीशी ईर्ष्या होऊ लागली, जळू लागले मेंडलवर. मग काय म्हणले लोक, आता सायंटिस्ट काय म्हणले, मेंडलनं गार्डन पी प्लांट्सवर एक्सपेरिमेंट परफॉर्म केले, आम्ही काय करतो आता गार्डन पी प्लांट्स आता सोडून द्या. बरोबर आहे. दुसऱ्या एखाद्या ऑर्गॅनिझमवर आपण हे सेम एक्सपेरिमेंट परफॉर्म करून पाहू. आपल्याला त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम मध्ये, त्या पर्टिक्युलर प्लांट्स मध्ये, ॲनिमल मध्ये सेम रिझल्ट मिळतात का आपण पाहतो आता. बरोबर आहे. ही नंतर पुढची फर्दर डिस्कवरी करायला त्यांनी सुरुवात केली. मग जसा जसा टाइम जाऊ लागला तसं तसं सायंटिस्ट काय करू लागले, नवीन नवीन इनहेरिटन्सचे पॅटर्न्स, न्यू इनहेरिटन्सचे पॅटर्न डिस्कवर करत जाऊ लागले. मेंडलच्या फाइंडिंग करेक्ट आहेत गार्डन पी प्लांटसाठी. बरोबर आहे. गार्डन पी प्लांटसाठी इनहेरिटन्सचा पॅटर्न मेंडलनं 100% करेक्ट डिस्कवर केला. पण बाकीच्या ऑर्गॅनिझम मध्ये तोच सेम इनहेरिटन्सचा पॅटर्न असेल असं काही कंपल्सरी नाही. कारण पुढच्या ज्या नवीन डिस्कवरी झाल्या ज्याच्यामध्ये मल्टिपल ॲलील असेल, को डॉमिनन्स असेल, इनकम्प्लीट डॉमिनन्स असेल, प्लिओट्रॉपी असेल, या ज्या डिफरंट आपल्याला एक्सप्रेशन्स पाहायला मिळालेत, हे जे डिफरंट रेशोज आपल्याला पाहायला मिळालेत ते डिफरंट रेशो डेव्हिएशन आहेत फ्रॉम द मेंडल्स फाइंडिंग. डेव्हिएशन म्हणजे काय रे, मेंडल्स पेक्षा वेगळं काहीतरी मिळालं आपल्याला. बरोबर आहे. वेगळ्या काहीतरी डिस्कवरीज व्हायला, ज्या डिस्कवरीज ऍक्च्युअली बेस्ड आहेत. दिस डिस्कवरीज आर बेस्ड ओव्हर और दिस डिस्कवरीज बेस्ड ऑन. कशावर बेस्ड आहेत या डिस्कवरीज रे, ऑल दिस डिस्कवरीज आर बेस्ड ओव्हर दी ॲलिलिक इंटरॅक्शन, जीन्स इंटरॅक्शन, हाऊ द जीन्स और हाऊ द ॲलिल्स इंटरॅक्ट विथ ईच अदर. बरोबर आहे. आणि तोच सेम पॉइंट आपल्याला इथून पुढे या चॅप्टरचा जो न्यू मेंडलिझमचा पार्ट आहे किंवा पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स आहे, या पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स मध्ये स्टडी करायचा आहे. कन्सेप्ट खूप सिंपल आहेत बघा, खूप साध्या कन्सेप्ट आहेत पण तेवढ्याच जास्त इम्पॉर्टंट सुद्धा आहेत. कारण मेंडल आता खूप जुनं झालं. मोनो हायब्रिड, डाय हायब्रिड, क्रॉस. बरोबर आहे. लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ सेग्रिगेशन, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट, हे तर सगळं आपल्याला आता तोंड पाठच झालंय. त्याला आपल्याला काही पाहायची गरज नाही. 10वीला स्टडी केला असेल, 9वीला पाहिला असेल, मेंडल बऱ्याच वेळेस आपण ऐकलेला आहे. आता मेंडल व्यतिरिक्त वेगळ्या टाईपचे इनहेरिटन्स पॅटर्न आपल्याला स्टडी करायचे आहेत. बरोबर आहे. दिस इनहेरिटन्स पॅटर्न्स आर ड्यू टू द इंटरॅक्शन ऑफ अ जीन. बरोबर आहे. जीनच्या इंटरॅक्शन मुळे आपल्याला वेगळे इनहेरिटन्सचे पॅटर्न, द न्यू पॅटर्न्स ऑफ इनहेरिटन्स आर डिस्कवर्ड बाय द व्हेरियस सायंटिस्ट. बरोबर आहे. इन पोस्ट मेंडेलियन एरा. पोस्ट मेंडेलियन एरा म्हणजे काय, मेंडलच्या नंतर. बरोबर आहे. मेंडलच्या फाइंडिंगच्या नंतर पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स जे आपण कन्सिडर करतो त्याच्यामध्ये आपल्याला या जीन्सच्या इंटरॅक्शन बद्दल स्टडी करायचं आहे. तर हे 3 सिंपल फाइंडिंग्स आहेत किंवा 3 सिंपल जनरलायझेशन्स आहेत जे मेंडलनं डिस्कवर केलेले आहेत. ते 3 सिंपल जनरलायझेशन लिहून घ्या आणि हे एक्झाम्पल सुद्धा लिहून घ्या. इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे बघा. 2 लेक्चरमध्ये आपलं मेंडेलियन जेनेटिक्स किंवा न्यू मेंडेलियन जेनेटिक्स संपत आहे. एका लेक्चरमध्ये कोडॉमिनन्स, इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि एका लेक्चरमध्ये मल्टिपल ॲलील आणि प्लिओट्रॉपी. चला फास्ट. झाले. झालं का रे केशव, ऐश्वर्या, आणि काय झालं. ओके. अर्कळ, कटारे, करवडे, राठोड,
चला पहा, पुढचा नेक्स्ट पॉइंट आपल्याला स्टडी करायचा आहे ॲलिलिक इंटरॅक्शन और जीन इंटरॅक्शन. ॲलिलिक इंटरॅक्शन और जीन इंटरॅक्शन. ॲलिलिक इंटरॅक्शन किंवा त्याला आपण जीन इंटरॅक्शन सुद्धा कन्सिडर करू शकतो. काय असतं हे ॲलिलिक इंटरॅक्शन किंवा जीन इंटरॅक्शन? पहा, ॲलिलिक इंटरॅक्शन बिटवीन द ॲलिल्स, बरोबर आहे. इंटरॅक्शन बिटवीन द ॲलिल्स, द ॲलिल माइट बी बिलॉंग्स टू द सेम जीन और डिफरंट जीन. एकाच सेम जीनच्या दोन ॲलिल मधलं इंटरॅक्शन किंवा दोन डिफरंट जीन्स आहेत आणि दोन डिफरंट जीनच्या वेगवेगळ्या ज्या ॲलिल्स आहेत, या ॲलिल्स मधलं इंटरॅक्शन त्याला आपण ॲलिलिक इंटरॅक्शन कन्सिडर करू शकतो, बरोबर आहे. सेम जीनच्या ॲलिल एकमेकांसोबत सुद्धा इंटरॅक्शन करू शकतात आणि दुसऱ्या एखाद्या जीनच्या ॲलिल सोबत सुद्धा त्या इंटरॅक्शन करू शकतात. तर आता हे इंटरॅक्शन नेमके कोणत्या टाईपचे असतात? पण बेसिकली ॲलिलिक इंटरॅक्शन किंवा जीन इंटरॅक्शन कॅन बी कॅटेगराइज और कॅन बी ब्रॉडली कॅटेगराइज इनटू टू कॅटेगरीज. फर्स्ट कॅटेगरी आहे इंट्राजेनिक इंटरॅक्शन. इंट्राजेनिक इंटरॅक्शन, इंट्राजेनिक इंटरॅक्शन. आणि दुसऱ्या टाईपचं इंटरॅक्शन आहे ज्याला आपण म्हणतो इंटरजेनिक इंटरॅक्शन. इंटरजेनिक इंटरॅक्शन. इंटरॅक्शन वाले कशामधलं इंटरॅक्शन आहे रे? इंटरॅक्शन इज विदिन और बिटवीन द ॲलिल्स. विदिन द ॲलिल्स एका जीनच्या असतात, तर बिटवीन द ॲलिल्स दोन वेगवेगळ्या जीनच्या ॲलिल असतात. तर आता पहा, इंट्राजेनिक इंटरॅक्शन म्हणजे काय असतं? इट इज अ इंटरॅक्शन बिटवीन द ॲलिल्स ऑफ सेम जीन. एकाच सेम जीनच्या ज्या दोन ॲलिल्स आहेत, जनरली दोनच ॲलिल आपण कन्सिडर करतो, कारण आपल्याला माहिती आहे कॉमनली प्लॉइडी लेवल ऑर्गॅनिझम मध्ये कशी असते रे? डिप्लॉइड असतात. मोस्टली सेक्शुअली रिप्रोडक्शन करणारे किंवा सेक्शुअली रिप्रोड्यूस होणारे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत, या ऑर्गॅनिझम्स मध्ये डिप्लॉइड लेवल आपल्याला पाहायला मिळते. क्रोमोझोमचे दोन सेट्स पाहायला मिळतात. होमोलॉगस क्रोमोझोम्स आपल्याला पाहायला मिळतात. तर होमोलॉगस क्रोमोझोम्स असतात, अल्टरनेटिव्ह कॉपीज त्यांच्याकडे प्रत्येक क्रोमोझोमवर एक असेल. होमोलॉगस क्रोमोझोमची जी पेअर आहे, पेअर म्हणजे दोन क्रोमोझोम्स असतात, बरोबर आहे. एका क्रोमोझोमवरचे एक जीन, त्या जीनच्या ॲलिल, सपोज हा एक होमोलॉगस क्रोमोझोमची पेअर आहे. या होमोलॉगस क्रोमोझोमच्या पेअरवर या क्रोमोझोमवरचा एक जीन आणि या क्रोमोझोमवरचा एक जीन, हे दोन जीन काय असतात? एकमेकाचे ॲलिल्स असतात. या दोन ॲलिल मधलं जर इंटरॅक्शन असेल तर त्याला आपण म्हणतो इंट्राजेनिक इंटरॅक्शन, बरोबर आहे. काय म्हणायचं आहे? द इंटरॅक्शन बिटवीन द ॲलिल्स ऑफ सेम जीन. सपोज आपण काय कन्सिडर करू, इथं हाईट साठीचा जीन आहे, हाईट साठीचा जीन आहे, आयदर तो कॅपिटल टी असेल किंवा स्मॉल टी असेल. एका क्रोमोझोमवर कॅपिटल टी जीन आहे, एका क्रोमोझोमवर स्मॉल टी जीन आहे. तर एकाच कॅरेक्टर साठीच्या ज्या दोन डिफरंट ॲलिल्स आहेत, एकाच कॅरेक्टर साठीचा एक सिंगल जीन आणि त्या सिंगल जीनच्या दोन ॲलिल, या दोन ॲलिल मधलं असणारं जे इंटरॅक्शन आहे त्याला म्हणतात इंट्राजेनिक इंटरॅक्शन. इंट्राजेनिक इंटरॅक्शन विदिन द ॲलिल्स, बरोबर आहे. विदिन द जीन, इंट्रा मीन्स विदिन, बरोबर आहे. विदिन द जीन आहे, विदिन द ॲलिल आपण त्याला म्हणत नाही, बरोबर आहे. एकच ॲलिल स्वतःसोबत काही इंटरॅक्शन करत नाही, त्याच्या पार्टनर सोबत ती इंटरॅक्शन करत असते. आणि अकॉर्डिंग टू मेंडल काय असतं रे? अकॉर्डिंग टू मेंडल द इंटरॅक्शन बिटवीन द ॲलिल इज आयदर डॉमिनंट ऑर रेसेसिव्ह. बट ओनली डॉमिनंट अँड रेसेसिव्ह असे दोनच टाईपचे इंटरॅक्शन ॲलिल मध्ये नसतात. याच्या व्यतिरिक्त दुसरे सुद्धा काही पर्टिक्युलर टाईपचे इंटरॅक्शन आपल्याला ॲलिल्स मध्ये पाहायला मिळतात. आणि त्या इंटरॅक्शन मध्ये किंवा त्या एक्सेप्शन्स मध्ये आपण इंट्राजेनिक इंटरॅक्शन मध्ये बेसिकली दोन टाईपचे इंट्राजेनिक इंटरॅक्शन स्टडी करणार आहेत. एक आपण स्टडी करणार आहेत इनकम्प्लीट डॉमिनन्स, इनकम्प्लीट डॉमिनन्स, आणि दुसरा आपण स्टडी करणार आहेत
कोडॉमिनन्स, कोडॉमिनन्स, बरोबर आहे. इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि कोडॉमिनन्स हे दोन एक्झाम्पल आपल्याला स्टडी करायचे आहेत इंट्राजेनिक इंटरॅक्शनचे. एकाच सेम जीनच्या दोन ॲलील मध्ये डॉमिनन्स सोबत, कंप्लीट डॉमिनन्स सोबत इनकम्प्लीट डॉमिनन्स सुद्धा असू शकते किंवा कोडॉमिनन्स सुद्धा असू शकते. हे इंटरॅक्शन आपल्याला या इंट्राजेनिक इंटरॅक्शन मध्ये स्टडी करायचे आहेत. त्याच्यानंतर इंटरजेनिक इंटरॅक्शन. इंटरजेनिक इंटरॅक्शन, आता एका जीन मधल्या दोन ॲलील मध्ये तर इंटरॅक्शन कॉमन आहे, बरोबर आहे. इट इज मोस्ट कॉमनली ऑब्झर्वड इंटरॅक्शन बिटवीन द और द मोस्ट कॉमनली ऑब्झर्वड बिटवीन द ॲलील्स ऑफ सेम जीन, बट द ॲलील्स ऑफ वन जीन, एका पर्टिक्युलर जीनच्या ॲलील हाईटसाठीच्या ज्या ॲलील्स आहेत, दीज ॲलील कॅपिटल टी असतात, कॅपिटल टी असतात किंवा स्मॉल टी असतात. या ज्या एका जीन साठीच्या ॲलील्स आहेत, दीज ॲलील मे इंटरॅक्ट विथ द ॲलील्स ऑफ अदर जीन. हाईट साठीच्या ॲलील आपण सांगितल्या, हाईट सोबत आपण कन्सिडर करू की सीड शेप साठीच्या जीन्स आहेत, बरोबर आहे. सीड शेप साठीचा एक जीन आहे, या सीड शेप साठीचा जीन काय असेल, आयदर राऊंड सीड असेल, बरोबर आहे, कॅपिटल आर असेल, कॅपिटल आर असेल किंवा स्मॉल आर असेल. कॅपिटल टी स्मॉल टी मधलं इंटरॅक्शन इंट्राजेनिक आहे, कॅपिटल टी मधलं इंटरॅक्शन इंट्राजेनिक आहे, स्मॉल टी मधलं इंटरॅक्शन कसं आहे, इंट्राजेनिक आहे. बट इंटरॅक्शन ऑफ ॲलील्स ऑफ वन जीन, interaction between the alleles of one gene with the alleles of other gene, capital T आणि small r small r यांच्यामधलं इंटरॅक्शन जे या टाइपच्या इंटरॅक्शनला आपण म्हणतो इंटरजेनिक इंटरॅक्शन. आणि इंटरजेनिक इंटरॅक्शन मध्ये दोन पर्टिक्युलर जीन मधल्या ॲलीलचं जे इंटरॅक्शन आहे याच्यामध्ये दोन एक्झाम्पल आपल्याला इथं निओ मेंडलिझम मध्ये स्टडी करायचे आहेत. पहा, दोन एक्झाम्पल आहेत. एक आपण इथे एक्झाम्पल स्टडी करणार आहेत मल्टिपल ॲलील्स आणि मल्टिपल ॲलील्स सोबत विथ द मल्टिपल ॲलील्स देयर इज अनदर एक्झाम्पल दॅट इज टर्म्ड ॲज अ प्लिओट्रॉपी आणि मल्टिपल ॲलील्स हे दोन इंटरजेनिक इंटरॅक्शनचे एक्झाम्पल्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. तर या दोन टाईपनं जीन एकमेकांसोबत काय करतात, इंटरॅक्शन करतात, बरोबर आहे. दोन टाईपचे इंटरॅक्शन बेसिकली जीन्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतात, विदिन द ॲलील्स ऑफ सेम जीन अँड बिटवीन द ॲलील्स ऑफ डिफरंट जीन. जीन एकच कन्सिडर करायचा, जीनच्या अल्टरनेटिव्ह कॉपीज दोन असू शकतात, चार असू शकतात किंवा मल्टिपल नंबर मध्ये असू शकतात. बट जीन कसा असणार, एकच असणार. हाईट साठीचा जीन आपण एकच कन्सिडर करणार. एक पर्टिक्युलर जीन आहे, तो जीन काय करायला, हाईट कंट्रोल करायला. टॉल हाईट असेल वेगळा ॲलील, डॉर्फ हाईट असेल पुन्हा दुसरा वेगळा ॲलील, मीडियम टाईपची हाईट असेल वेगळ्या टाईपचा ॲलील. ॲलील वेगवेगळे असतात पण जीन कसा कन्सिडर करतो आपण, एकच कन्सिडर करतो, बरोबर आहे. तर इंटरजेनिक इंटरॅक्शन आणि इंट्राजेनिक इंटरॅक्शन मध्ये इनकम्प्लीट डॉमिनन्स, कोडॉमिनन्स इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स मध्ये आणि इंटरजेनिक इंटरॅक्शन मध्ये मल्टिपल ॲलील्स अँड प्लिओट्रॉपी हे टोटल 4 डेव्हिएशन्स किंवा 4 निओ मेंडलिझम जेनेटिक्स मधले पार्ट्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये बेसिकली काय असते पहा, नन ऑफ द जीन इज कम्प्लिटली डॉमिनंट, बरोबर आहे. जसं आपण सांगितलं की कॅपिटल टी दोन्ही जीन डॉमिनंट आहेत अकॉर्डिंग टू द मेंडल, पण या दोन्हीपैकी कोणताही जीन कम्प्लिटली डॉमिनंट कॅरेक्टर एक्झिबिट करत नाही, बरोबर आहे. दोन्ही जीन इनकम्प्लिटली डॉमिनंट असल्यामुळे कम्प्लीट कॅरेक्टर आपल्याला पुढच्या जनरेशन मध्ये पाहायलाच मिळत नाही. दोन्ही जीनचं एक्सप्रेशन कम्प्लिटली झालेलं पाहायला मिळत नाही, बरोबर आहे. आणि कोडॉमिनन्स मध्ये काय असतंय, बोथ द जीन्स आर डॉमिनंट विथ ईच अदर, दोन्ही डॉमिनंट आहेत, बरोबर आहे. दोन्ही स्वतःचं एक्सप्रेशन काय करायला, एक्सप्रेस करायचं. जसं आपण कन्सिडर एक्झाम्पल स्टडी करणार रोन कलर आणि व्हाईट कलर, किंवा आपण कन्सिडर करू ब्लॅक कलर आणि व्हाईट कलर अशा दोन पर्टिक्युलर कलरच्या काऊज जर आपल्याकडे अवेलेबल असतात आणि या दोन पर्टिक्युलर काऊ मध्ये किंवा दोन पर्टिक्युलर कॅटल्स मध्ये जर आपण क्रॉसिंग केली तर आपल्याला नवीन प्रोजेनीमध्ये किंवा नेक्स्ट प्रोजेनीमध्ये रोन कलर पाहायला मिळते, ज्याला आपण मराठीमध्ये बांडा म्हणतो, बरोबर आहे. रोन कलर जिथं ब्लॅक कलर आणि व्हाईट कलर दोन्ही मिक्स कलर आपल्याला नवीन प्रोजेनीमध्ये पाहायला मिळतात, त्याला म्हणतात कोडॉमिनन्स. कोडॉमिनन्स मध्ये बोथ द ॲलील्स आर डॉमिनंट, both the dominant allele express itself in the next progeny. नवीन जी प्रोजनी जी आपण फॉर्म करणार त्यांच्या क्रॉसिंग पासून
त्या प्रोजेनीमध्ये आपल्याला दोन्ही कॅरेक्टर एक्सप्रेस झालेले पाहायला मिळतात, त्याला म्हणतात को डॉमिनन्स. आणि इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये कोणताही एक कंप्लीट डॉमिनंट नाही, बरोबर आहे, कोणताच पर्टिक्युलरली डॉमिनंट आपल्याला पुढच्या जनरेशन मध्ये पाहायला मिळत नाही. एक तिसरा वेगळाच फिनोटाइप आपल्याला तिथं पाहायला मिळतंय. रेड कलर आणि व्हाईट कलर असले दोन पर्टिक्युलर कलर असणाऱ्या फ्लावर्स मध्ये जर आपण क्रॉसिंग केले तर नवीन क्रॉसिंगचा जे रिझल्ट आहे त्या पर्टिक्युलर प्लांट्स मध्ये किंवा नवीन फ्लावर मध्ये आपला पिंक कलर पाहायला मिळालाय. कम्प्लिटली रेड सुद्धा नाही आणि कम्प्लिटली व्हाईट सुद्धा नाही, याला म्हणतात इनकम्प्लीट डॉमिनन्स. आणि को डॉमिनन्स काय असते, रेड आणि व्हाईट अशा दोन मध्ये तुम्ही क्रॉसिंग केली किंवा ब्लॅक अँड व्हाईट या दोन कलर मध्ये क्रॉसिंग केली तर तुम्हाला दोन्ही कलर पुढच्या नेक्स्ट जनरेशन मध्ये एक्सप्रेस झालेले पाहायला मिळतात, त्याला म्हणतात इनकम्प्लीट आणि को डॉमिनन्स. इंट्राजेनिक इंटरॅक्शन मध्ये आपण मल्टिपल ॲलिल्स, मल्टिपल ॲलिल सिंगल जीन, एका सिंगल जीनच्या एकापेक्षा जास्त ॲलिलचे कॉम्बिनेशन, बरोबर आहे. जसं ह्युमन स्किन कलर, ह्युमन स्किन कलर आपला ब्लड ग्रुपचा जीन असेल, ब्लड ग्रुप मध्ये दोनच ब्लड ग्रुप पाहायला मिळतात का आपल्याला, अकॉर्डिंग टू मेंडलच्या डॉमिनन्सचा पर्टिक्युलर जो लॉ आहे त्या लॉ नुसार दोनच ब्लड ग्रुप आपले असायला पाहिजे होते, एक डॉमिनंट ब्लड ग्रुप एक रेसेसिव्ह ब्लड ग्रुप. पण आपल्यामध्ये ए, त्याच्यानंतर बी, ए बी आणि ओ असे टोटल 5 टाईपचे ब्लड ग्रुप आपल्याला पाहायला, 4 टाईपचे ब्लड ग्रुप आपल्याला पाहायला मिळतात, ए बी आणि ओ, बरोबर आहे. दिस इज द एक्झाम्पल ऑफ और इट इज अ एक्झाम्पल ऑफ मल्टिपल ॲलिल. आणि प्लिओट्रॉपी, प्लिओट्रॉपी मध्ये काय असतं रे, जसं आपण इथं एक जीन मल्टिपल कॉपीज आपण सांगितल्या, आता मल्टिपल जीनच्या मल्टिपल ॲलिलच्या कॉपी असतात आणि या मल्टिपल ॲलिलच्या कॉपीज जर एकच सिंगल कॅरेक्टर कंट्रोल करत असतात, जीन्स भरपूर आहेत पण कॅरेक्टर किती कंट्रोल करायला एकच, त्यावेळेस आपण त्या पर्टिक्युलर टाईपच्या एक्सप्रेशनला किंवा त्या पर्टिक्युलर टाईपच्या इंटरॅक्शनला इंटरजेनिक इंटरॅक्शन कन्सिडर करतो, बरोबर आहे. नंबर ऑफ जीन्स आर मोर बट ऑल द जीन्स कंट्रोल द सेम कॅरेक्टर. एकापेक्षा जास्त जीन, जनरली आपण पाहतो एका कॅरेक्टरसाठी एका ट्रेटसाठी एक जीन प्रेझेंट असायला पाहिजे, पण इथं काय एकच कॅरेक्टर आहे पण एका कॅरेक्टरसाठी मल्टिपल नंबर मध्ये जीन्स प्रेझेंट आहे, त्याला आपण म्हणतो इंटरजेनिक इंटरॅक्शन. समजलंय. तर हे दोन टाईपचे इंटरॅक्शन आपल्याला कॉमनली मेंडलच्या डेव्हिएशन्स मध्ये पाहायला मिळतात. मेंडलच्या डेव्हिएशन मेंडलच्या फाइंडिंग्स व्यतिरिक्त किंवा मेंडलचा जो इनहेरिटन्सचा पॅटर्न होता त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या टाईपचे पॅटर्न्स आपल्याला या ऑर्गॅनिझम्स मध्ये, काही ऑर्गॅनिझम्स मध्ये जसं मिरॅबिलिस जलापा असेल 4 o'clock प्लांट आहे, त्याच्यानंतर काऊज मध्ये तुम्ही जर्सी काऊज पाहिल्या असतात, ब्लॅक व्हाईट रेड व्हाईट असे वेगवेगळे कलर तुम्हाला त्यांच्यामध्ये पाहायला मिळतात. हे जे एक्सेप्शन्स आहेत हे एक्सेप्शन्स आपण उद्यापासून स्टडी करणार. उद्या आपण इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि को डॉमिनन्स बद्दल स्टडी करणार आहेत आणि परवाच्या लेक्चरमध्ये मल्टिपल ॲलिल्स आणि प्लिओट्रॉपी, म्हणजे शुक्रवार आणि शनिवार दोन पर्टिक्युलर लेक्चरमध्ये आपलं मेंडेलियन जेनेटिक्स फिनिश होते. समजलंय. तर आज आपण इथं थांबू, बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहू. काय डाऊट असेल तर विचारा, हे लिहून घ्या फास्ट. दोन एक्झाम्पल आपल्याला या दोन्ही टाईपच्या इंटरॅक्शनचे दिलेले आहेत. इंट्राजेनिक इंटरॅक्शन मध्ये इनकम्प्लीट डॉमिनन्स अँड को डॉमिनन्स, आणि इंटरजेनिक इंटरॅक्शन मध्ये आपल्याला दोन एक्झाम्पल कोणते दिले आहेत, मल्टिपल ॲलिल्स अँड प्लिओट्रॉपी. समजलंय. चला, झाला असेल तर लेफ्ट करा आणि अभ्यास करा बस. चला, झाला असेल तर लेफ्ट करा.